आणि हे बघा गौरीपूजन झालेलं आहे आणि गौराईंची जेवणंसुद्धा झालेली आहेत। आज पुरणपोळी बनवली जाते त्यांना जेवण्यासाठी आणि उद्या आपल्याला गाठी घ्यायच्या असतात। तर गाठी घ्यायचं आणि त्यांचा निरोप समारंभ म्हणा किंवा विसर्जन म्हणा ते आपल्याला करायचं असतं। आणि त्यासाठी हा धागा जो आहे तो 14 पदरी किंवा 18 पदरी, कोणी 21 पदरी करतं। तर आमच्याकडे 14 पदऱ्यांचा केला जातो। तर मी आता हा धागा जेवण वगैरे झाल्यानंतर संध्याकाळीच आपल्याला बनवून ठेवायचा असतो। तर हे बघा इथं इकडे 7 आणि इकडच्या बाजूने 7 म्हणजे असा 14 पदरी धागा केलेला आहे। आणि असे धागे आपल्याला 2 बनवायचे असतात, कारण 2 लक्ष्म्यांसाठी 2 धागे लागतात 14-14 पदरांचे। तर इथं हे बघा मी दुसरा धागा पण बनवून घेतला आहे। आणि आता या धाग्याला आपल्याला असा हातावरती गोळा करून घ्यायचा आणि हळदी कुंकू आणि थोडंसं पाणी टाकून असं चोळून घ्यायचं, म्हणजे थोडासा आपला धागा कलरफुल होतो आणि हळदी कुंकू पण लागलं जातं। आणि सकाळी जेव्हा बायका येतील हळदी कुंकाला त्यावेळेला याला आपल्याला गाठी मारून घ्यायच्या असतात। 14, 16, 18 किंवा 21 गाठी तुम्ही मारू शकता। आणि त्या गाठीमध्ये आपल्याला विड्याची पानं, भोपळ्याची फुलं, काशीफळ भोपळ्याची जी फुलं असतात ती फुलं, आगरडा, हराळी, मखमलीची पानं, जास्वंदीची फुलं किंवा आणखी वेगवेगळ्या प्रकारची फुलं तुम्ही वापरू शकता। हळकुंड असतं, सुपारी, खारीक, तुळशीची मंजुळा, एवढं सगळं त्या गाठीमध्ये बांधायचं असतं एक एक करून। आणि 14 किंवा 18 गाठी बांधून या गाठी आपल्याला लक्ष्मीच्या डोक्यावर ठेवायच्या असतात। आणि मग आता हा धागा आपल्याला असा बनवायचा आणि एका राशीमध्ये पुरायचा असतो। आणि सकाळी जेव्हा बायका येतात ना तेव्हा मग हा धागा आणि जे साहित्य आपल्याला गाठीमध्ये बांधायचं असतं ते त्यांना द्यायचं, म्हणजे सगळ्या बायका मिळून कोणी 5 गाठी, कोणी 7 गाठी असं बांधतात। आणि आता आपण हा धागा राशीमध्ये पुरून ठेवूयात आणि आपल्याला तो सकाळी नंतर काढायचा असतो। आणि ह्या गाठी घ्यायच्या आणि नंतर गौराईंचं विसर्जन होतं। आणि त्यावेळेस बघा गौराईचा चेहरासुद्धा एकदम असा हिरमसून जातो, कारण सासरी जाण्याची वेळ आली असते आणि सासरी जायचं म्हटलं का थोडंसं चेहरा नर्वस होतो। आणि तसंच गौराईचं सुद्धा असं ज्या दिवशी येतात त्या दिवशी एकदम प्रसन्न आणि फ्रेश चेहरा वाटतो। आणि ज्या दिवशी गौरीपूजन असतं त्या दिवशी तर आणखी प्रसन्न वाटतं, पण जेव्हा गाठी घेतात त्यावेळेला त्यांचा चेहरा थोडासा उतरतो। आणि हे बघा माझे धागे तयार झालेले आहेत आणि आता मी हे एका राशीमध्ये पुरून ठेवते।